नमस्कार. आज आपण एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत जो जितका रहस्यमय आहे तितकाच आपल्याला अंतर्मुख करणारा सुद्धा आहे. आजचा आपला विषय आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. हा त्यांचे अकल्पित प्रगटीकरण आणि त्यांच्या प्रकट दिनाचे आजच्या काळातले महत्त्व. आजच्या या चर्चेसाठी आपल्याकडे माहितीचा एक खूप मोठा खजिना आहे. हो, आणि खूप वैविध्यपूर्ण असा खजिना आहे. म्हणजे ऐतिहासिक चरित्रे आहेत, श्री गुरुचरित्र सारखे पारंपरिक ग्रंथ आहेत, बरोबर. आणि काही अत्यंत अभ्यासपूर्ण लेख सुद्धा आहेत. त्यासोबतच अगदी अलीकडच्या काळातील आधुनिक आध्यात्मिक गुरु मोहनजी यांचे काही थक्क करणारे अनुभव देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच. म्हणजे या सगळ्या दस्तावेजांमधून जाण्याचा आपला उद्देश फक्त ऐतिहासिक नोंदी वाचणे हा अजिबात नाहीये, तर एका अशा अलौकिक अस्तित्वाचा अभ्यास करणे ज्यांनी जात आणि धर्माच्या सीमा ओलांडून लाखो लोकांना आजही जगण्याचा मार्ग दाखवला आहे. अगदी खरंय. ज्ञानाची भूक असलेल्या लोकांसाठी ही चर्चा म्हणजे एक नवी दृष्टी देणारी ठरेल अशी माझी खात्री आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. स्वामी समर्थ नेमके कोण होते आणि ते कुठून आले? या रहस्यमय सुरुवातीपासूनच आपण या प्रवासाला सुरुवात करूया. हो, चालेल. श्री स्वामी समर्थांचा इतिहास पाहताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे त्यांचा सामान्य माणसांसारखा जन्म झाला नाही. ते प्रकट झाले. अगदी बरोबर, ते प्रकट झाले. मानवी तर्काला इथेच पहिला मोठा धक्का बसतो. आईच्या गर्भातून जन्म घेण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया आपण नेहमी पाहतो ती इथे नाहीये. आणि हाच तो दिवस ज्याला आपण प्रकट दिन म्हणतो. हो, जो चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो. त्यांच्या या प्रगटीकरणाबाबत प्रामुख्याने 2 कथा आपल्या स्रोतांमध्ये पाहायला मिळतात. हो, आणि या दोन्ही कथा